नमस्कार. आजच्या एपिसोडला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर जानकीच्या हातामध्ये कॅबिनमध्ये जाऊन तो फोटो लागतो. मीनवाईल ती सगळ्या गोष्टी रिकॉग्नाइज करते की हे सगळं याने मुद्दाम केलं होतं मला इम्प्रेस करण्यासाठी. आणि दुसरीकडे पाटील काका ऋषिकेशच्या घरी जाणार आहेत. तिथे रडगाणं घालणार आहेत का बाबा ऋषिकेशमुळे सगळं झालं हे ते. मीनवाईल जानकी इकडे घरी पोचणार आहे आणि तिथे स्वतःचे पोस्टर बघून तिची जी कंडिशन होईल. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत एक दादा पुण्यावरून येतात आणि म्हणतात आम्ही ते पुण्याचे इव्हेंट आहेत ना त्याच्याकडून मी आलो आहे, मला जरा फाईल चेक करायची आहे. तेव्हा जानकी म्हणते थांबा जरा मी सरांना कॉल करते. ती लगेच मकरंदला कॉल करायला लागते पण मकरंद काही कॉल उचलत नसतो. ते बघता ते म्हणायला लागतात मॅडम आता काय करायचं आहे तुम्हीच सांगा. तेव्हा ती म्हणते थांबा जरा मी केबिनमध्ये जाते आणि चेक करते. तेवढ्यात जानकी केबिनमध्ये जाते आणि तिचं लक्ष त्या फोटोकडे जातं. ती जसाच फोटो हातामध्ये घेते आणि ते वाचते की आय लव्ह यू जानकी. हे सगळं काय आहे म्हणजे मला आत्ता समजते त्याने मला का अचानक जॉब दिला होता, त्यानंतर ती मूवी डेट आणि नंतर त्याने का मला घराची चावी दिली होती, माझ्यासाठी महागडा नेकलेस. म्हणजे हे सगळं याने मुद्दाम घडवलं होतं. आता तर मला याच्या मुळाशी जायला लागेल कारण की याच्याजवळ हे सगळं कसं काय असू शकतं, नेमकं हे प्रकरण काय आहे, याच्या मनामध्ये काय चाललं आहे आता हे समजणं खूप गरजेचं झालं आहे. जानकी खूप काळजीमध्ये आलेली असते. तर दुसरीकडे इकडे पाटील काका ऋषिकेशच्या घरी येतात आणि म्हणायला लागतात ऋषिकेश कुठे आहे, नानासाहेब तुम्हीच माझी मदत करा. खरं म्हणजे आता जेवढं नुकसान झालं आहे ना त्याची भरपाई तर व्हायलाच पाहिजे आणि हे सगळं काही आहे ते ऋषिकेशनेच केलं आहे. त्यानेच आमच्या गोडाऊनला आग लावली आणि आमचं सगळं नुकसान केलं आहे. तेव्हा लगेच सौमित्रमध्ये येतो आणि म्हणतो तुम्ही असे दादावरती आरोप करू शकत नाही, तुम्हीच म्हणाला ना त्याने तर त्या मुलीला वाचवलं होतं, मग आता तुम्ही त्याच्यावरती कसं काय लावू शकता. तेव्हा ते म्हणतात हे सगळं त्या दोघांनी मिळूनच केलं असेल कारण की त्यानेच त्या मुलीला भेटायला बोलवलं होतं आणि जेव्हा ती मुलगी आली तिला वाचवायला गेला आणि पूर्ण गोडाऊनला आग लागली. आम्ही त्याच्यावरती पूर्ण गोडाऊनची जबाबदारी सोपवली होती आणि त्याने एवढा मोठा विश्वासघात केला आहे. मला माझ्या पैशांची भरपाई पाहिजे म्हणजे पाहिजे. तेव्हा सुमित्रा म्हणते काय बोलताय तुम्ही, आमच्या मुलाने काहीच केलं नाही, तो स्वतःहून का बरं आग लावेल, असं कोणीही दारावरती आलं आणि आपण त्याला पैसे द्यायचे का. तेव्हा नानासाहेब म्हणतात सुमित्रा जरा शांत हो, मला एकदा त्यांच्याशी बोलू दे. तेव्हा ते म्हणतात अहो तुम्ही मूर्खासारखे वागू नका, हे काय इथे आलेत पैसे मागायला आणि तुम्ही द्यायलाही तयार होताय, हे काही बरोबर नाही. तेव्हा ते म्हणतात तुझ्या मुलाने जे प्रताप केले आहेत ना ते आता मलाच निस्तरायला लागणार आहे. नाना लगेच चिडून तिथून निघून जातात. तर दुसरीकडे जानकी इकडे घरी पोचायला आलेली असते. ती तिथे त्याला कॉल करते पण कॉल काही लागत नसतो कारण की मकरंद इकडे बेशुद्ध पडलेला असतो. तेवढ्यात जानकी त्याला कॉल करत करत मोबाईलच्या आवाजावरती आत येते आणि ते सगळे पोस्टर सगळं काही बघून ती आश्चर्यचकित झालेली असते की हे सगळं काय आहे, म्हणजे हे सगळं माझ्या नावाचं कसं काय असू शकतं, नेमकं हे प्रकरण काय आहे. ती खूप घाबरून गेलेली असते. तेवढ्यात ती बिथरते आणि तिच्या हातून एक वास खाली पडतो आणि त्या आवाजाने इकडे मकरंदला जाग येते. मकरंदने दारू प्यालेली असते म्हणून ती म्हणायला लागते माझ्यापासून लांब राहा, तू दारू पिली आहे आणि हे सगळं काय प्रकरण आहे मला सांगतोय का. तर दुसरीकडे नानासाहेब इकडे पाटील काकांच्या बरोबर ऋषिकेशच्या घरी गेलेले असतात. तेव्हा नाना म्हणायला लागतात काय रे तुने तर ठरवलंच आहे ना बापाला लाज आणायची, म्हणजे मला वाटलं होतं घर सोडून गेला आहे तर काहीतरी चांगलं करशील, पण आता सुद्धा तुने लोकांचं नुकसानच करायचं ठरवलं आहे. बापाला जेवढं काही कमवलं असेल ना सगळं तुझ्याच वरती जाणार आहे ना. तेव्हा तो म्हणतो काय झालंय नाना तुम्ही एवढे का चिडले आहेत. तेव्हा ते म्हणतात त्या गोडाऊनला जी आग लागली हे सगळं तुझ्याचमुळे झालं आहे ना आणि आता त्यांची नुकसान भरपाई मलाच करायला लागेल. तेव्हा ऋषिकेशला काय चाललंय काही अंदाजच लागत नसतो. तर दुसरीकडे जानकी म्हणत असते हे सगळं काय आहे, तू माझे एवढे फोटो का लावले आहेत, मला खरं खरं सांग. तेव्हा तो म्हणतो जानकी मी तुला एक्सप्लेन करतो थांब जरा. तेव्हा ती म्हणते हे सगळं काय आहे, तुझ्या कॅबिनमध्ये मला हा फोटो कसा काय भेटला,
म्हणून मध्ये जेव्हा मी तुझ्या कॅबिनच्या ड्रॉअरला हात लावला होता तेव्हा तू माझ्यावरती ओरडला होता ना, याचं हेच कारण आहे ना. हे सगळं तू का केलं? ती सगळे फोटो काढत काढत त्याच्या अंगावरती फेकत असते. तेव्हा तो म्हणतो हे सगळं प्रँक आहे. तेव्हा ती म्हणते काय खोटं बोलते, मला सांग हे सगळं काय केलं आहे? तुझ्या मनामध्ये काहीतरी चालू होतं ना म्हणून तू हे सगळं केलं आहे ना, हे प्रकरण काय आहे? तेव्हा तो म्हणतो नाही नाही असं काहीच नाही, आम्ही तुझ्याबरोबर प्रँक करणार होतो. एक माणूस आपल्या ऑफिसमध्ये येईल आणि त्यानंतर तुला पुण्याच्या फाईलबद्दल विचारेल, मग तू माझ्या कॅबिनमध्ये जाशील, तिथे तुला फोटो मिळेल आणि तू जाब विचारायला इकडे येशील. हे फक्त आम्ही तुझं रिॲक्शन काढण्यासाठी करत होतो. जानकीला या सगळ्याचा काही अर्थ लागत नसतो. ती थोडी कन्फ्यूज झालेली असते की हे सगळं काय आहे, म्हणजे खरंच प्रँक आहे की खरं खरं हे सगळं घडलं आहे. तर दुसरीकडे ऋषिकेश म्हणत असतो मी का त्या गोडाऊनला आग लावेल, माझ्याकडून असं काहीच झालेलं नाही आहे. तेव्हा ते म्हणतात तूच केलं आहेस, कारण की तुझ्यावरतीच पूर्ण जबाबदारी होती ना, मग आता नुकसान भरपाई तुलाच करायला लागेल. तेव्हा तो म्हणतो काय काका बोलताय तुम्ही, असं बोलू नका. आणि जर तुम्हाला एवढंच बोलायचं होतं ना, तुम्ही डायरेक्टली माझ्याजवळ सुद्धा आले असते ना, तुम्हाला नानांना या सगळ्याच्या मध्ये टाकायची गरज नव्हती. तेव्हा ते म्हणतात बघा नाना, आता तुम्हीच काहीतरी बोला ना. तेव्हा तो म्हणतो नाना काय बोलतील, मी खरंच काही केलेलं नाही आहे, तर मी का हे सगळे आळ सहन करू? तेव्हा नाना म्हणतात त्यांची नुकसान झाली आहे, आता ते नुकसान आणि ते पैसे कोण देणार, जाऊ दे, याच्याकडून तर काहीच होऊ शकत नाही. म्हणजे खरंच बापाची लाज तुने आणलीच आहे, यामध्ये काही प्रश्नच नाही आहे. तेव्हा तो म्हणतो मी तुमची माफी मागतोय, पण माझं ऐकून घ्या, मी तुम्हाला नक्कीच पैसे देईल, कारण की तुम्हाला वाटते ना यामध्ये माझी चूक आहे, तर मी ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा क्लिअर करेल आणि तुम्हाला जे हवं आहे ना ते सुद्धा देईल. तेवढ्यात तिथे एक माणूस यांचे फोटो सुद्धा काढत असतो. तेव्हा नाना म्हणायला लागतात जाऊ दे, मीच तुम्हाला पैसे देतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो पाटील काका एकदा माझ्यावरती विश्वास ठेवा, मी काहीही करेल आणि तुम्हाला तुमचे पैसे मिळवून देईल. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे नानासाहेब, तुमचा मुलगा आहे तर मी एकदा याच्यावरती विश्वास ठेवतो, पण ऋषिकेश लवकरात लवकर पैसे गोळा कर, नाहीतर माझं आयुष्य बर्बाद होऊ शकतं. आता मी जातो. ते लगेच तिथून निघून जात असतात. दुसरीकडे मकरंद इकडे पुरेपूर समजवण्याचा प्रयत्न करत असतो. अगं हा सगळा प्रँकच आहे, तुझ्याबरोबर आम्ही मस्ती करत होतो, मी समजलो तुला राग आला, आता सॉरी, मी आता पुन्हा असं कधी करणार नाही. तेव्हा ती म्हणते तू काय मला मूर्ख समजतोय का, मी डम आहे का, जे तू काहीही करशील आणि मी ॲग्री करेल. हे सगळे फोटो आणि या सगळ्या गोष्टी प्रँक असतात का? असं काहीच नाही आहे, तुझ्या मनामध्ये काहीतरी वेगळं चालू होतं आणि आता त्याच्याचमुळे आपल्या दोघांचे कोणतेच संबंध असणार नाही, म्हणून तर तुम्हाला जॉब लगेच दिला, हे सगळं मला मान्यच नाही आहे. तेव्हा तो म्हणतो जानकी ऐक ना ग, एवढं तातडीने कोणताच निर्णय घेऊ नको, असं काहीच नाही आहे. तेव्हा ती म्हणते मी तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि तू माझा विश्वासघात केला आहेस. ती अक्षरशः त्याच्या अंगावरती धावून जात असते, माझ्या अंगाला हात लावायचा नाही. ती खूप चिडून सुद्धा गेलेली असते. तर दुसरीकडे नाना इकडे घराबाहेर जात असतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो नाना तुम्ही एवढ्या का कारणासाठी माझ्या घरापर्यंत आले आहात, एवढ्या दिवसानंतर तुमची आणि माझी भेट झाली आहे, ॲटलिस्ट माझ्या घरी येऊन पाणी तरी पिऊन जा. तेव्हा ते म्हणतात मला तुझ्या घरचं पाणी सुद्धा गोड लागणार नाही आणि तुने जे केलं आहे ना त्यानंतर तू माझा मुलगा आहेस याची सुद्धा मला लाज वाटायला लागली आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो नाना जरा समजा ना हो, खरंच माझी काही चूक नाही आहे आणि तुम्हालाही माहिती आहे ना जर माझी चूक असेल तर मी ती मान्य करतो. तेव्हा ते म्हणतात बरोबर आहे, तुम्ही काहीही करा, मला असं वाटलं होतं तुझ्या आईच्या हिशोबाने सांगत होती वाटेल ते काम करतोय, म्हणजे यावेळेला तरी स्वतः काहीतरी सुधारणा होईल, पण तुझ्यामध्ये काडी मात्रही सुधारणा होत नाही. तेव्हा तो म्हणतो नाना खरं म्हणजे मला असं वाटते मी त्या पात्रतेचाच नाही आहे, म्हणून तर सतत तुम्ही मला हडतूळ करत असता, पण मी तुमची माफी सुद्धा मागणार नाही, कारण की माफ करण्याच्याही मी पात्रतेचा नसेल. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, जर मी काही केलं असेल ना तर मी एक्सेप्ट करेल आणि ही गोष्टही मी एक्सेप्ट करतोय आता की मी त्यांना त्यांचे पैसे नक्कीच मिळवून देईल. मी एक गोष्ट जानकीवरून नक्की शिकलो आहे, ज्याचे आई वडील असतात ना त्यांना आपल्या आई वडिलांची कदर करायची असते, कारण की वेळेवरती तेच आपल्या पाठीशी उभे असतात. म्हणून तुम्ही काळजी करू नका, तुमची मान खाली जाईल ना असं मी काहीच करणार नाही. मी तुम्हाला वचन देतो मी त्यांचे पैसे लवकरात लवकर परत करेल. नाना खूप भावूक झालेले असतात, पण काहीच न बोलतात तरी सुद्धा तिथून निघून जातात. ऋषिकेश लगेच त्यांच्या पायांच्या जवळ येतो आणि त्या पायाची धूळ म्हणून स्वतःच्या डोक्यावरती लावतो आणि म्हणतो नाना आम्ही
नक्की स्वतःला सिद्ध करेल. तुम्ही काळजी करू नका. पुढील भागात आपण बघणार आहोत नाना इकडे म्हणत असतात, आता खरी त्याची मोठी परीक्षा आहे. आता बघूया तुझा मुलगा या परीक्षेमध्ये काय करतो. इकडे सुमित्राला थोडी काळजी वाटत असते. तेव्हा नाना म्हणतात, आता समजेल तुझ्या मुलगामध्ये किती धमक आहे आणि तो काय काय करू शकतो. दुसरीकडे मकरंदला हे समजलेलं असतं की ऋषिकेशला पैशांची गरज आहे. तेव्हा तो म्हणतो, अच्छा असं आहे का, मग हे पैसे त्याला न मिळावे यासाठी मी सुद्धा नक्कीच प्रयत्न करणार आहे. इकडे जानकी सगळ्या गोष्टी समजल्यानंतर म्हणायला लागते, हे बघ हार मानणं खूप सोपं असतं, पण आपण हार मानायची नाही. आपण जिद्दीने लढायचं आहे आणि सगळं काही कंप्लीट करायचं आहे. ते दोघं एक दुसऱ्याबरोबर हात मिळवतात. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच ऋषिकेश एवढे पैसे देऊ शकेल का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.